नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देशा या यूट्यूब चॅनलवर. पांडुरंगाच्या आरती आपल्या सर्वांचाच पाठ आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. या आरतीत सांगितलंय की पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म म्हणजे पांडुरंग आले. साप खोटं मित्रांनो, ते पुंडलिकाकडे आले, पण फक्त पुंडलिकासाठी आले असं नाही. मग तुम्ही म्हणाल कसं? त्याचं असं झालं, एकदा द्वारकेमध्ये रुक्मिणी माता रुसली आणि रागाने द्वारका सोडून निघाली. आता कोणतीही स्त्री, अर्थात कोणाचीही पत्नी रुसली की जाते कुठं? उत्तर आहे माहेरला. मग देवाने अंदाज बांधला, जर रुक्मिणी रुसली, द्वारका सोडून निघाली, तर नक्की माहेरला गेली असेल. ते नाही का लोकगीत आहे, रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, काहीच तशाच प्रकारे. मग देव सासूरवाडीला आले. आता देवाची सासूरवाडी कुठली माहीत आहे का? सांगतो. आजच्या आपले विदर्भ राजाच्या, अर्थात विदर्भाच्या भीमक राजाच्या सुकन्या रुक्मिणी देवी, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची सुकन्या. देव आपला जावई थोडक्यामध्ये. पाहुणचार झाल्यावर जेव्हा कळले रुक्मिणी माहेरी आली नाही, तेव्हा सासरवाडीत कोणालाही काही न सांगता रुक्मिणी द्वारकेहून रागाने निघाले. याचा थांगपंता लागू न देता देव तिथून निघाले. साधू संतांची सेवा करण्यात रुक्मिणी देवीला धन्यता वाटायची, म्हणून श्रीकृष्णाने अंदाज बांधला की रुक्मिणी पुढे दिंडीरवनात गेली असेल. आता दिंडीरवन म्हणजे आजचं पंढरपूर आणि लगतचा प्रदेश. मग देव दिंडीरवनात आले, तेव्हा त्यांना एक तरुण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे मस्तक मांडीवर ठेवून बसलेला दिसला. हे पाहिल्यावर देवाने विचारले, कोण तू? तो तरुण म्हणाला, मी पुंडलिक, आणि माझ्या मांडीवर डोके ठेवून जे झोपलेत ते माझे आई वडील. तेव्हा भगवंत म्हणाले, मी श्रीकृष्ण परब्रह्म. हे ऐकून पुंडलिक सद्गदित झाला, आनंदित झाला. म्हणाला, देवा, माझ्या अनेक जन्मांची पुण्य याच फळाला आली. आपण स्वतः या ठिकाणी आलात आणि आपलं दर्शन मला झालं. मी खूप भाग्यवान आहे. मग देवाचा पाहुणचार करण्याच्या हेतूने पुंडलिकाने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली. देवाला बसायला द्यायला काय मिळते का ते पाहत होता, कारण तो उठू शकत नव्हता. मांडीवर आई वडील झोपले होते. मग त्याने जवळच असलेली एक वीट लांब हात करून उचलली आणि देवाच्या दिशेने भिरकावली. सांगितलं, माझे आई वडील उठेपर्यंत यावर उभे राहा. ते एक संतवचन आहे ना, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तो धिट, मागे भिरकाविली विट. पुढे पुंडलिकाचे आई वडील जागे झाले. देवाचे दर्शन सर्वांनी घेतले. देव पुंडलिकाला म्हणाला, तुझी मातृपितृभक्ती पाहून मी प्रसन्न झालो. पुंडलिका, माग, काय हवं ते माग. तेव्हा पुंडलिक म्हणाला, युगायुगापर्यंत जागृत अवस्थेत असाच विटेवर उभा राहा. काय मागितलं पुंडलिकाने? युगायुगापर्यंत जागृत अवस्थेत असाच विटेवर उभा राहा. आता ते आपण आरतीत म्हणतो युगे 28 विटेवरी उभा. ते कधीतरी युगे 28 म्हणजे नेमकं काय ते पुढच्या कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. म्हणून देव अजून तसाच विटेवर उभा आहे. पुंडलिकामुळे आज पण पांडुरंगाचा दर्शनाचा लाभ आपल्याला होतो. पुढे दिंडीरवनातच असलेल्या रुक्मिणी देवीला ऋषीमुनींकडून कळलं की पुंडलिकासाठी देव दिंडीरवनातच विटेवर उभा आहे. मग गप गुमान रुक्मिणी देवी निघाल्या आणि बाजूला येऊन उभी राहिली. पण तोपर्यंत गंमत अशी झाली होती, ज्या ठिकाणी पांडुरंग होता आणि रुक्मिणी देवी येऊन त्या ठिकाणी उभं राहायच्या अगोदर मधली जागा भरून निघाली होती. राही रखमाबाई राणी या सकाळा मध्ये राही येऊन उभी राहिली होती. राहीच्या पलीकडं रुक्मिणी मातेला उभं राहावं लागलं. त्याचं कारण असं, अर्थात ही राही म्हणजे काही ठिकाणी सत्यभामा तर काही ठिकाणी राधा असा उल्लेख आढळतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी जो विषय घेतलाय तो असा की मला हे सांगायचं आहे की पुंडलिकाला दर्शन भगवंताने दिलं. भगवंत पंढरपूरला आले, पण भगवंत पंढरपूरला जे आले ते फक्त पुंडलिकासाठी आले नाहीत, तर आपली पत्नी जी रागाने निघून आली होती द्वारकेतून, तिचा रुसवा काढायला देव त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी अनावधानाने पुंडलिक भेटला
आणि तो पुंडलिक भेटला, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं भाग्य फळाला आलं. म्हणून आज विटेवरती पांडुरंगाचं दर्शन आपल्याला होतं. जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.